न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ पश्चिमेकडील जावसई गाव तथा महेंद्रनगर परिसरातील शासकीय नाल्यांमध्ये भूमाफियांकडून करण्यात आलेले अनेक अनधिकृत बांधकामे दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबी तथा इतर सहाय्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली। अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक उमाकांत गायकवाड यांच्या प्रमुख आदेशानुसार महेंद्रनगर जावसई प्रभागातील नाल्यातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली अनेक अनधिकृत निवासी बांधकामे, दुकाने, गोडाऊन करता केलेली 5 वाणिज्य बांधकामे तसेच 25 फाउंडेशन आदींवर अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तोडक कारवाई करीत सदर बांधकामे निष्कासित करण्यात आली। सदर तोडक कारवाई वेळी मोठ्या संख्येने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसेच विद्युत विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या वायरमन यांच्या माध्यमातून सदर निवासी बांधकाम, वाणिज्य गाळे आदींमधील विद्युत मीटर काढल्यानंतर सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली। सदरची तोडक कारवाई अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे तसेच सुनील गावित यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी श्याम जाधव, अनिल जाधव, मोहन, संजू, आनंद भिवान अशा इतर अनेक कर्मचाऱ्यांनी तंबी तथा हातोड्यांच्या माध्यमातून सदर बांधकामे निष्कासित केली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। आज जावसेमध्ये टेकडीकडे जो नाला आहे जो आपल्या ऑर्डनन्सकडे येतो त्या नाल्यामध्ये असलेले टोटल 5 वाणिज्य गाळे, 7 रेसिडेन्शियल आणि 24-25 फाउंडेशन तोडलेले आहे। यासाठी माननीय मुख्याधिकारी गायकवाड साहेब यांच्या आदेशानुसार हे सर्व कारवाई करण्यात आलेली आहे। त्यात MSCBची माणसंही होती, MGPला पण बोलण्यात आलं होतं आणि पोलीस स्टेशनवरून पोलीस बंदोबस्त पण घेतला होता आणि त्या लोकांना त्याप्रमाणे नोटीस देऊन नोटीस देऊन त्यांना बोलवण्यात आलं होतं। तदनंतर रूम खाली करा तुम्ही हे सांगण्यात आलं होतं, पण त्यांनी खाली केलं होतं। तर आज आपण ती संपूर्ण कारवाई केलेली आहे आणि उत्तम कारवाई झालेली आहे। त्याच्यामुळे ही जो नाल्याचा प्रवाह आहे तो थांबणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे। साधारणपणे किती गाळ्यांवरती कारवाई झाली? टोटल 5 गाळे, 7 रेसिडेन्शियल निवासी घर होते आणि 24-25 फाउंडेशन। आणखी काही लोकांना नोटीस वगैरे बदलले आहे? हा, अजून आजूबाजूला नोटीस बदलले आहेत आणि ही कारवाईचा निर्णय पुन्हा चालू आहे। एकूण किती नोटीस दिल्या? टोटल 14 नोटीस दिलेल्या आहेत नाल्या जवळील सगळ्यांना। त्यातल्या 7 निवासी झालेले आहेत, बाकी आहेत ते या 2 दिवसांमध्ये होतील।